आमच्याकडे काही केळीचे झाडं आहेत. आमच्या जे गावातलं घर आहे तिथं. तर ती केळीची झाडं आपण शेतावरती आणणार आहोत या ठिकाणी. समोर पाणी जात आहे. भांडी कपडे धुतले जातं त्याचे पाणी येतं. तर त्या ठिकाणी आपण 2-4 केळींची जी झाडं आहेत ती लावणार आहोत तिथं. तर तत्पूर्वी तुम्हाला एक दाखवतो. मित्रांनो, हे घर आहे म्हणजे शेतावरचं झोपडी आहे आणि ह्याच्याच समोर एक या ठिकाणी झाड आहे. त्याच्यामध्ये पक्ष्याचा घरटा आहे. तर तुम्हाला दाखवतो एकदम जवळून. तर तुम्हाला दिसतो का नाही दाखवतो. हा बघा मित्रांनो, हा पक्ष्याचा घरटा आहे. माझ्या डोक्या एवढ्या उंच आहे, पण त्याच्यातून पक्षी म्हणजे त्याची पिल्लं असतील ती उडवली असतील आता, कारण की खूप जुना आहे. पावसाळ्यातच उडवली असतील असं वाटतं. तर मित्रांनो, आता आपण त्या घराशी जे आपल्याकडे केळीची झाडं आहेत त्याच्यातली खोदण्यासाठी आपण टिकाव घेऊन आणि चाललो घरी. आता तिथून घेऊन येऊ आणि त्या ठिकाणी पाणी जातं. हे बघा, ही टाकी आहेत आणि इथं पाणी जातं. या ठिकाणी आपण लावणार आहोत आणि बाकीच्या हळूहळू करून आपण या मालामध्ये पण हे आपण त्या मागच्या वेळेस साफ केलं होतं. याच्यामध्ये काहीतरी भाजीपाला लावायचा, केळी लावण्याचा म्हणजे केळी कामही लावत होतात. कारण की केळीला पाणी जरी नाही दिलं तरी पण ते वर्षभर जिवंत राहतात. फक्त एवढीच की त्याला पानं नाही येत, परंतु त्याचा जो कंद असतो तो जिवंतच असतो. त्यासाठी आपण लावून टाकलो आहोत थोडीशी. मग पावसाळ्यात येतील आणि पुढच्या वर्षी तोपर्यंत पाण्याची काहीतरी सोय करू आपण. तर चला आता घरी जाऊ आपण. तर इकडे गवार तोडायला चालू आहे. माहितीप्रमाणे 30 किलो खोडली असेल. आणि ही बघा मित्रांनो, ही मंडप टाकलेला आहे इथं झोपण्यासाठी संध्याकाळी, म्हणजे रात्री झोपण्यासाठी. इकडे या साईडला बैल येतात तेव्हा, कारण की आमच्याकडे बैलही मोकाट सोडली जातात. बरेचसे म्हणजे जेवढं गाव असेल ते गावापैकी 50% तरी लोक स्थलांतर करत असतात शहराकडे. पालघर, बोईसर, विरार, नालासोपारा, दादर या ठिकाणी करत असतात. तर हे बघा, हे केळींचे झाडे, ह्याच्यातून आपण केळी खाणार. तर आपण पोहोचलो आहोत घरी. हे बघा, हे केळी आहेत आणि ह्याच्यातून हे बऱ्याचशा केळी आहेत, 7-8 असतील. तर याच्यातून आपण हे मित्रांनो घर आहे आपलं आणि याच्यासमोर हे ह्या जे केळी आहेत ह्याच्यातून आपण साधारणतः 3-4 काढण्याचा प्रयत्न करू. आपल्याला गवार तोडली की नंतर आपण ती नेऊन द्यायची आहे, पण नेण्याच्या अगोदर थोडंसं हे काम करू. कारण की आपला प्लॅन कधीपासून होता की तिथे नेऊन लावायचे, कारण की इथे देखील पाणी भेटत नाही. त्यासाठी अगोदर त्या साईडने आम्ही केळी होती ती केळी पाडलेली, पिकवली आणि खाल्ली, पण त्याचे व्हिडिओ काय आला नाही. परंतु ही आता पिकलेली आहे, वरती 2-3 पिकलेल्या दिसत आहेत. तर ह्याचा फुल व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, याचा फुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, कारण की त्याच्यात तुम्हाला नोटिफिकेशन मिळून आणि तुम्ही येणारे पुढील व्हिडिओ लगेच बघू शकता. तर आता चला आपण लगेच काम चालू करूया. नाही मित्रांनो, 1 मिनटं, तोपर्यंत तुम्हाला मी दाखवतो आमच्या वाडीत तिकडनं आमच्या पारस बागेमध्ये काय काय आहे. तर हे इथं हळदीची पानं आहेत, पण एवढी चांगली आहेत, थोडीशी खराब झालीत. आणि या साईडने दाखवतो तुम्हाला. आणि मित्रांनो दाखवतो तुम्हाला, हे बघा, हे मातीचं भांडं आहे, मटका आहे आणि ह्याच्यामध्ये मिरची लावलेली आहे. हे बघा, मिरची पण त्याला आलेली आहे. हे आणि इकडनं बघा, हे इथे एक मटका मातीचं आहे भांडं आणि त्याच्यामध्ये पण लावलेली आहेत मिरची. आणि ही मोठी जी बालदी फुटलेली होती त्याच्यामध्ये पण आपण हे काय, हे कांदा आहे की लसूण आहे, कांदा की लसूण सगळ्यात आहे हे लावलेलं. आणि ह्याला पण मिरची लावलेली आहे बघा, मिरच्या पण आलेल्या आहेत. आणि इथं अळूची झाडे आहेत आणि ही पपई आहे. खूप उंच गेलेली आहे पपई, दाखवतो.
तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण ही छोटीशी करणार आहोत, कारण की आपण असे केळी कधी काढली नाही खालून, कारण की त्याचा जो मेन कंद असतो तो किती खाली आहे किती वर आहे त्याचा आपल्याला आयडिया नाही. त्यासाठी छोटासा काढून बघू, त्याच्यानंतर त्याच्यातलं एखादी मोठी केळी काढून पाहू. तर चला स्टार्ट करू आता. आपली ही पपई आहे तर या पपईला सुद्धा आपल्याला सांभाळावं लागेल. फायनली मित्रांनो आपण काढलेला आहे एकदम व्यवस्थित काढलेला, एकदम कंद पण पूर्ण आलेला आहे. हे बघा एक झालेला आहे, एक काढून झाला आहे. आता आपल्याला दुसरा काढायचा आहे. खूप खोल होतं आणि ते कसं ती दुसरी जी केळी होती ती एकच होती ना, त्यासाठी त्याचा साईडचा जो होता दुसरा तो आपण सहज काढा. परंतु इथे खूप सारे केळी आहेत, प्रत्येकाला इजा होईल असं वाटतं, पण आपण प्रयत्न करून पाहणारच आहे. कारण की आपल्याला कसंही करून आपल्याला शेतावरती ह्याचं म्हणजे रोप आहे ते न्यायचे आहेत. तर आता आपण ट्राय करूया दुसरी. एवढी गच्च आहेत हे बघा. तर आता आपण ही काढणार आहोत. वरतीच आहे, वरतीच सारखी दिसते. हे काढू. मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या केळी पाळून झाले ना, म्हणजे हे जे केळीचे झाड असतात ते एका टायमाला एकच वेळा उत्पन्न देत असतात. त्याच्यानंतर एकदा केळी त्याची पाडून झाली की त्याच्यापासून हा जो देठ आहे, हा खोड आहे, हा पूर्ण मरत चालतो, म्हणजे कोमत जातो आणि सुकून आणि त्याचा कंपोस्ट खत होऊन जातो. आणि त्याच्यानंतर शेवटला असा कंद तयार असतो, कंद राहत असतो. आणि ह्याला साईडला दुसरे हे तयार होत असतात. बघा हा झालेला आहे, त्याच्यानंतर हा एक झालेला आहे, तसं खूप झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया लगेच. तर चला आता आपण शेतावरती घेऊन जाऊ दोघांना पण, आणि दोन्ही लगेच फटाफट लावून टाकू आणि त्याच्यानंतर गवार विकायला जाऊ आपण. आणि मित्रांनो ज्यांनी मागचे व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले आहे त्यांनी आपल्याला व्हिडिओला मागचे व्हिडिओ बघून घ्यावेत. तर फायनली मित्रांनो आपण ज्या केळी होत्या त्या खोदून आणलेल्या आहेत. दोन याला पानं पण आहेत आणि दोन नुसतं कंद आहेत. आणि त्याच्यानंतर 5-10 मिनटं आपण आराम देखील केला आहे, थोडासा दम लागला. तर मित्रांनो आपण या ठिकाणी लावणार आहोत. ते 2 कंद आहेत ते या ठिकाणी लावणार, आणि ज्याला जी पानं आलेली आहेत तर ते या ठिकाणी पुढे लावणार आहोत. कारण की आपल्याला हा प्रथमच प्रयोग आहे, कारण की आमच्याकडे कधी केळीची शेती वगैरे काही केली जात नाही. आम्ही खाण्यापुरती फक्त घरासमोर जिथे ज्या ठिकाणी सांडपाणी येतं त्या ठिकाणी 1-2 झाडं लावले जातात, जास्त काही नाही. आणि आमच्याकडे म्हणजे 2 वर्षापूर्वी मीच लावली होती, तर ते आता जास्त झालं म्हणून आपण इथे ट्रान्सफर करतो आहे. तर आता आपण ज्यांना पानं आहेत ती या ठिकाणी लावून घेऊ. साधारणतः 4 फुटावरती असं अंतर काहीतरी ठेवू, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पाण्याचा पाईप देखील आहे, तर आपण लगेच पाणीसुद्धा देऊन घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण हे जे ज्याला पानं आहे ती लावण्यास सुरुवात करू. तर चला. तर मित्रांनो घाईमध्ये आपण दुसरासुद्धा खड्डा पूर्ण केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये ही केळीचे झाड लावून घेऊ. तर आता आपल्या 2 झालेल्या आहेत, आणि त्याच्यानंतर जे 2 आहेत ते कंद आहेत फक्त, ते तिथं पाणी आहे ओलसर त्या ठिकाणी आपण लावून घेणार आहोत. जास्त काय खोल करायचे नाही, कारण की कंद आहेत ना, त्यासाठी फक्त थोडंसं आतमध्ये मुरायचं आणि त्याचे जे कोंबसारखं आलेले आहे ते फक्त वर ठेवायचे थोडंसं, बस, बाकी काही नाही. आणि लगेच आपण सरांना भेटायला येऊन जाणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा, अजून ते व्हिडिओ बाकी आहे थोडासा. तर फायनली आपण 2 केळी लावलेली आहेत,
आता तिसरी आणि चौथी आपण तिथे लगेच लावून घेऊ आणि हा मोटरचा पाईप इथं आहेच रेडी. लगेच पाणी चालू करू आता आपण जाऊ. तर ही लावून झाल्यानंतर थोडंसं त्याला आपण समोरून असं साईडला भर केलेला आहे. हा इथे देखील एक केलेला आहे. आणि आता आपण 2 कंद आहे ते या ठिकाणी ओलसर जागा दिसत असेल तुम्हाला, या ठिकाणी आपण लावणार आहोत. तर आपली हे फावडं आपलं वाकरण्याचं आणि हा टिकाव तुम्हाला एकदा जवळून दाखवतो. हा बघा कंद, तो इथं पानं आलेले आहेत आणि एकदम हा एक आहे तो छोटा आहे. हा बघा समोरून दिसत असेल लहानसा, इथं पानं येणार आहेत. तर या ठिकाणी आपण ओलसर जागेमध्ये लावून घेऊ. आणि हे मित्रांनो तुरीचे झाड आहे, तुम्ही पाहिलं नसेल तर. आणि ही मागच्या वेळेस आपण लावलेली अळूचं झाड आहे. हे बघा इथं हे अळूचं पानं आहेत. तर ह्याच्यापासून अळूच्या वड्या बनवल्या जातात. वड्यासाठी एखादा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट्समध्ये सांगा, आपण अळूच्या वड्या नक्की बनवू. कारण की आपल्याकडे अळूचे पानं खूप आहेत त्या साईडला दुसऱ्या घराचे तिथं. तर आपण नक्की त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू. तर कमेंट्स नक्की करा, आपण बनवू त्याच्यावर. तर चला हे आहे 2 कंद, ते सुद्धा लावून घेऊया. तर सगळं आता काम उरकून घेतलेलं आहे. आता आपण थोडेसे हातपाय धुवू आणि नंतर जाऊ तिकडे. तर आपण ज्या केळी लावण्याचा आपला कार्यक्रम होता तो झालेला आहे आणि हातपाय देखील धुतलेत. आता आपण जाणार आहोत तिकडे. तर तत्पूर्वी आपल्याला ही जी आपली मोटर आहे ती चालू करणार आहोत, कारण की या केळीला पाणी द्यायचं आहे आता. तर घरी जाऊन आणि आपण पाणी चालू करू. आणि भावाला सांगू की नंतर मी, कारण की जाणार आहे त्यासाठी मोटर बंद करायला. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आपण व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी आपले खूप खूप आभार आहे. धन्यवाद. जय संविधान.